नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या सर्वांसाठी मुलांना आपण बघितलं तर जिल्हा न्यायालय भरती यासाठी मुलांना आपण प्रश्नपत्रिका बघत आहोत. यामधील हा भाग क्रमांक 6 असणार आणि यामध्ये बघितलं मुलांनो तर जे पण TCS आणि IBPS यामध्ये जे पण विचारण्यात आलेले प्रश्न आहे या प्रश्नांचा सुद्धा आपण मुलांना एक सिरीज स्टार्ट केलेली आहे. तर तुम्हाला मुलांना नीड असेल की PYQ प्रश्नांची ते सुद्धा मला सांगा, म्हणजे मी जिल्हा न्यायालय भरतीसाठी तुम्हाला विषयानुसार सुद्धा तुम्हाला एक PYQ सिरीज तुमच्यासाठी स्टार्ट करू. आणि हे प्रश्नपत्रिकेमधील भाग क्रमांक 6 असणार. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कधी स्वीकारले गेले? आपल्या देशाचे जे राष्ट्रीय चिन्ह आहे मित्रांनो हे कोणत्या दिवशी स्वीकारले? याचं उत्तर इथे बघितलं तर 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, राष्ट्रीय चिन्ह. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यापूर्वी लागू असणारा कोणता कायदा किंवा सरकारी दस्तावेज याला बदलले? म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी जो भारतामध्ये कायदा लागू होता, या कायद्याला लागू म्हणजे या कायद्याला बदलून आता आपला कायद्याला भारतीय संविधान आले. तर तो कायदा कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे तुम्हाला भारत सरकार कायदा 1935. लक्षात ठेवायचं, 1935चा कायदा बदलण्यात आला आणि आपल्या राज्यघटनेमध्ये भरपूरशा तरतुदी आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? याचं उत्तर आहे तुम्हाला बघितलं युनायटेड स्टेट. युनायटेड स्टेट हे बघितलं म्हणून तर का म्हणून आपण आपल्या देशातील जगातील सर्वात लहान संविधान आहे. सर्वात मोठे संविधान कोणते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानानुसार इंडिया या नावाने ओळखला जातो. संविधानानुसार इंडिया या नावाने आपण कोणाला ओळखतो मुलांनो? तर याचं उत्तर येते भारत. लक्षात ठेवा मुलांनो, इंडिया म्हणजे काय म्हणून आपण भारत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधान सभेतील ब्रिटिश प्रांताचे सदस्य किती होते? जे ब्रिटिश प्रांत आहे मुलांनो त्याचे सदस्य किती होते? त्याचं उत्तर येते बघितलं तर 296 एवढे ब्रिटिश प्रांताचे सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, धार्मिक संस्थापासून राज्य वेगळे करण्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो? बरोबर आहे, म्हणजे बघा जे राज्य काय आहे धार्मिक संस्थेपासून वेगळे करणाऱ्या व्यक्तींना म्हटलेलं आहे. का म्हणतो? तर याचं उत्तर येते धर्मनिरपेक्षतावादी, म्हणजे काय तर धर्मापासून वेगळे. पुढचा प्रश्न बघू मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. रिकामी जागा हा शब्द याचा अर्थ आपण एकाच कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वागणे असा होतो. म्हणजे खालीलपैकी कोणता एक शब्द आहे मुलांनो त्याचा अर्थ असा होतो की आपण सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वागणे असा होतो. याला आपण का म्हणतो, म्हणजे कोणता शब्द? त्याचं उत्तर आहे मुलांनो बंधुभाव. का म्हणून आपण बंधुभाव. थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारताच्या संविधान सभेचे पहिले अधिवेशन येथे भरले. भारतीय संविधान सभेचे पहिले अधिवेशन कुठे होते मुलांनो? कुठे भरले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मुलांनो हेच बघितलं तर ऑप्शन असणार दिल्ली. कधी भरली मुलांनो? तर लक्षात राहू दे, 3 ते 23 डिसेंबर 1946. बघा, पहिले अधिवेशन. पुढचे प्रश्न आहे, लक्ष द्या. रिकामी जागा हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते? याचं उत्तर येते मुलांनो महात्मा गांधी. हे बघितलं तर संविधान सभेचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केलेला न्याय यांना म्हणून स्वीकारले. म्हणजे न्याय याच्या मागचा उद्देश काय आहे मुलांना? आपण स्वीकारले. बरोबर आहे. तर न्याय याच्यासाठी मुलांना कोणता, म्हणजे बरोबर आपण कोणत्या याने आपण याला आपण स्वीकारलेलं आहे हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक लक्ष राहू दे. सांग की न्याय म्हटलेला आहे तर न्याय हा जो शब्द मुलांना आपण हे कोणत्या उद्दिष्टाने आपण याला आपण काय घेतले स्वीकारले आहे? त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं
तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या तिन्ही पण याचा काय होतो मुलांनो, न्याय यामध्ये आपल्याला अर्थ समजून येतो. लक्षात राहू दे सर्व. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेनुसार जनगणना अधिनियम 1948च्या तरतुदीनुसार जनगणना केली जाते आणि हा डेटा रिकामी जागा दर वर्षांनी संकलित करते. त्याचं उत्तर येते मुलांनो 10 वर्ष. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की बघितलं तर जी आपली काय म्हणतो जनगणना किती तर 10, पण हे अधिनियम लक्षात ठेवसान 1948 हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, भारताने संविधानात शेवटी कोणत्या वर्षी स्वीकारले, म्हणजे आपलं संविधान आपण कोणत्या वर्षी स्वीकारलं असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येते 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान आपण काय केलं मुलांनो, स्वीकारलेलं आहे. थोडंसं लक्ष राहू दे सांग. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या कॅबिनेट मिशनने भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभा प्रस्तावित केली, म्हणजे आपल्या राज्यघटना तयार करण्यासाठी जी संविधान सभा होती ते कोणत्या कॅबिनेटनुसार काय झाली मुलांनो, ती तयार करण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येते बघितलं तर कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 लक्ष ठेव सांग. पुढचा प्रश्न आहे बघा, संविधान सभेचे मुलांनो पहिले सभापती कोण होते? संविधान सभेचे पहिले सभापती कोण होते? पहिले सभापती म्हटलेलं आहे, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देसान, लोकसभेचे. याचं उत्तर येते मुलांनो JV मावळकर. हे बघितलं तर संविधान सभेचे मुलांनो लोकसभेचे पहिले सभापती होते, लोकसभेचे पहिले सभापती. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 17 ऑगस्ट 1947 रोजी संविधान सभेच्या चर्चेत कोण म्हणाले की माझा विश्वास आहे की अल्पसंख्याकांसाठी वेगळे निर्वाचन मंडळ आत्मघाती ठरेल, असं कोणी म्हटलं होतं मुलांनो? याचं उत्तर येते बघितलं तर गोविंद वल्लभ पंत. लक्षात ठेवायचं, गोविंद वल्लभ पंत. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी दरम्यान मूळतः एकूण किती कलमे होती? आपल्या राज्यघटनेची मुलांनो जेव्हा अंमलबजावणी होत होती त्यावेळेस मुलांनो एकूण किती कलमे होते? तर याचं उत्तर येते बघितलं तर 365. पाठ ठेवायचं मुलांनो 365. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जनक म्हटलेल्या राज्यघटनेचे याचं उत्तर येते मुलांनो डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 31 डिसेंबर 1947 रोजी झालेल्या कोणत्या प्रांताचा भारतीय संविधान सभेत जास्तीत जास्त प्रतिनिधी समाविष्ट करण्यात आले? म्हणजे आपल्या संविधान सभेमध्ये मुलांनो संविधान सभेत सर्वात जास्त सदस्य कोणत्या प्रांताचे होते? त्याचं उत्तर येते मुलांनो संयुक्त प्रांत. लक्षात ठेवायचं मुलांनो संयुक्त प्रांत. पुढचा प्रश्न आहे, कलम क्रमांक 370चा मुख्य मसुदा कोणी लिहिला? कलम क्रमांक 370चा मुख्य मसुदा कोणी लिहिला मुलांनो? याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर N. गोपाल स्वामी अय्यागार यांनी मुलांनो मुख्य मसुदा लिहिलेला आहे, मुख्य मसुदा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. ब्रिटिश सरकारने 1946 मध्ये भारतात पाठवलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये रिकामी जागा सदस्यांचा समावेश होता. किती सदस्यांचा समावेश होता? तर त्यामध्ये एकूणच 3 होते मुलांनो. त्यामध्ये क्रिप्स, हे पेथिक, लॉरेन्स आणि अलेक्झांडर, म्हणजे हे तिघांचा बी समावेश आहे. हे थोडंसं पाठ ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समिती कधी स्थापन केली? मसुदा समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 29 ऑगस्ट 1947. लक्षात राहू देसान 29 ऑगस्ट 1947. इथं मुलांना थोडंसं 48 करतो म्हणजे तुम्ही कन्फ्युजन. हे किती बघितलं तर 29 ऑगस्ट 1947 रोजी. आता हे बघितलं मुलांना आपण बघितलं तर एकदम आज थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रश्न घेतले. अशाच टाईपचे प्रश्न घ्यायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसान, म्हणजे मुलांना तुम्हाला त्याचा नक्की फायदा हो असंच माझी इच्छा आहे. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.